नमस्कार. आपण बघतो की मोठी स्वप्न आणि ध्येय जरी असली तरी अनेकदा ती प्रत्यक्षात आणण्यात आपण कुठेतरी कमी पडतो. म्हणजे योजना तर बनतात, पण त्या फक्त कागदावरच राहतात. बरोबर. आज आपण याच शिस्त किंवा अनुशासन या संकल्पनेबद्दल जरा सखोल बोलणार आहोत. विशेषतः शेल्डन हो यांच्या हाऊ टू बी डिसिप्लिन या विचारावर आधारित एक विश्लेषण आहे, अनुशासन स्वयं पर विजय प्राप्त करा बरोबर. याच्या मदतीने. हो. आणि हा विषय खूप महत्वाचा आहे, कारण शिस्तीबद्दल बरेच गैरसमज आहेत. म्हणजे अनेकांना काय वाटतं की शिस्त म्हणजे शिक्षा किंवा काहीतरी जाचक बंधनकारक गोष्ट. पण हे विश्लेषण काय सांगतं की शिस्त म्हणजे खरं तर स्वतःवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता आहे. म्हणजे गोंधळलेल्या परिस्थितीत किंवा जेव्हा मोह समोर असतात तेव्हा स्वतःला ध्येयाकडे स्थिर कसं ठेवायचं हे शिकणं महत्वाचं आहे. अच्छा. आणि ही गोष्ट म्हणजे जन्मतः मिळत नाही. हे एक कौशल्य आहे जे आपल्याला जाणीवपूर्वक शिकावं, विकसित करावं लागतं. म्हणजे हे असं नाहीये की स्वातंत्र्य गमावलं, उलट आपल्या आयुष्याची सूत्र आपल्या हातात घेणं आहे असं म्हणायचंय का? त्या विश्लेषणात अर्जुनचं उदाहरण पण दिलंय ना, जो मोबाईल, सोशल मीडिया यांसारख्या मोहांना बाजूला ठेवतो आणि ध्येयावर टिकून राहतो. अगदी. मुद्दा तोच आहे. विश्लेषणानुसार शिस्त म्हणजे बंधन नव्हे, उलट ती मुक्ती आहे. मुक्ती ती कशी? अशी की आपल्या ज्या तात्कालिक इच्छा असतात किंवा भावनांचा जो आवेग असतो त्याच्या गुलामगिरीतून सुटका. आता विचार करा, मित्र सगळे पार्टी करतायत आणि आपण अभ्यासाला बसण्याची निवड करतोय. हा, कठीण आहे ते. हो. किंवा सकाळी लवकर उठून व्यायाम करणं. हे जे क्षणिक सुख आहे ना, त्याच्यावर मिळवलेले हे छोटे छोटे विजय आहेत. ही रोजची आंतरिक लढाई आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि ती जिंकावी लागते. अच्छा. आणि ही लढाई जिंकण्यातच खरं स्वातंत्र्य आहे. कारण मग आपण आपल्या निर्णयांचे मालक बनतो, भावनांचे गुलाम नाही. आणि याच नियंत्रणामुळे मग कोणतंही ध्येय गाठणं शक्य होतं. नेहा नावाच्या मुलीचं उदाहरण पण आहे ना. हुशार असूनही सोशल मीडियामुळे तिचं सगळं वेळापत्रक बिघडलं होतं. हो, अगदी. आणि तिला जेव्हा कळलं, म्हणजे तिने जेव्हा वेळेचा मागोवा घेतला, तेव्हा तिच्या लक्षात आलं की किती वेळ वाया जातोय. पण यामागे एक मानसशास्त्रीय कारण पण आहे, ज्यावर विश्लेषण भर देतं. काय कारण आहे ते? आपला जो मेंदू आहे ना, तो नेहमी तात्काळ समाधान म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन शोधतो. आता व्हिडिओ पाहणं किंवा चॅटिंग करणं यातून ते समाधान लगेच मिळतं. बरोबर. कठीण कामांमध्ये, अभ्यासात किंवा व्यायामात ते तसं पटकन मिळत नाही. म्हणून मेंदू तिकडे सहज वळतो. टाळाटाळ केल्याने तात्पुरता आराम मिळतो, हे खरं आहे, पण नंतर मग पश्चाताप आणि ताण येतोच. म्हणजे फक्त वेळेचं नियोजन करून चालणार नाही. नाही, त्याहून महत्वाचं आहे मनावर नियंत्रण मिळवणं. मिळालं मग. तिच्या बाबतीत काय झालं? सातत्य नव्हतं. मोठे प्लॅन बनवले पण ते टिकले नाहीत. अच्छा. मग तिने काय केलं? फक्त 15 मिनिटांच्या व्यायामाने सुरुवात केली. अगदी छोटी सुरुवात. विश्लेषण हेच सांगतं की सवया मोठ्या उडीने नाही बनत, छोट्या सातत्यपूर्ण पावलांनी आणि आत्मजागरूकतेने त्या तयार होतात. एकदम मोठं ध्येय ठेवण्याऐवजी रोज थोडी, अगदी 1% सुधारणा करणं महत्वाचं आहे. हो. तिची ती 15 मिनिटांची सवय हळूहळू वाढली आणि मग ती नियमित झाली. मग ही शिस्त रोजच्या जगण्यात आणायची कशी? ते छोट्या पावलांचं महत्त्व काय आहे? म्हणजे त्या मुलाचं उदाहरण पण आहे ना, जिने फक्त 10 मिनिटं चालण्याने सुरुवात केली. हो. विश्लेषणानुसार ही जी छोटी नियमित पावलं आहेत ना, ती आत्मविश्वास वाढवतात. आज 10 मिनिटं चाललो, उद्या 10 मिनिटं, मग आपोआप वाटतं की अरे मी हे करू शकतो. रोज 1% सुधारणा करण्याची जी कल्पना आहे ती खूप शक्तिशाली आहे. शिस्त म्हणजे काही जादू नाहीये, ती रोज करावी लागणारी एक निवड आहे. आपण काय निवडतो? आराम की ध्येय? आणि चुका झाल्या तर स्वतःला माफ करायचं. विश्लेषण हेच सांगतं की स्वतःला दोष देत बसण्याऐवजी त्यातून शिकून पुन्हा सुरुवात करणं महत्वाचं आहे. शिस्त कंटाळवाणी नाहीये, ती स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा एक मार्ग आहे. ही आंतरिक लढाई एकदा जिंकली की मग प्रगतीला कोणी रोखू शकत नाही. खरंय. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की शिस्त हे जन्मतः मिळत नाही. ते एक कौशल्य आहे जे शिकता येतं. नक्कीच. आणि ते छोट्या सातत्यपूर्ण कृतींमधून तयार होतं, ज्यामुळे हळूहळू आत्मनियंत्रण वाढतं आणि मग मोठी ध्येय गाठणं सुद्धा शक्य होतं. त्यामुळे ते उद्यापासून करेन किंवा नंतर बघू हे टाळून आजच आत्ताच काहीतरी छोटं पाऊल उचलणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार.
हे विश्लेषण शिस्तीला स्वतःवर विजय मिळवणे असं म्हणतं. तर आज आपण स्वतःवर असा कोणता एक छोटासा विजय मिळवू शकतो? कोणती एक छोटी कृती करू शकतो जी आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे घेऊन जाईल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?